नमस्कार. शाळेतलं दुपारचं जेवण किती साधी सरळ गोष्ट वाटते, बरोबर ना? पण गंमत म्हणजे महाराष्ट्रात याच एका साध्या जेवणावरून एक मोठं प्रशासकीय वादळ उठलंय. एक असं संकट की ज्यामुळे लाखो मुलांच्या जेवणाचा हिशोबच गायब आहे. आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन पाहूया. जरा विचार करा, रोज लाखो मुलांना जेवण दिलं जातंय, पण त्याचा हिशोबच कुठे ठेवला जात नसेल तर काय होईल? ही काही केवळ एक कल्पना नाहीये, तर महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समस्येची ही सुरुवात आहे आणि याचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात. या प्रश्नाचं मूळ शोधण्यासाठी आपल्याला आधी त्या योजनेबद्दल समजून घ्यावं लागेल, जिच्यामुळे हे सगळं जेवण दिलं जातं. कारण ही योजना खूप मोठ्या स्तरावर आणि एका खूप चांगल्या हेतूने राबवली जाते. तर या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण. आपण सोप्या भाषेत तिला पीएम पोषण म्हणूया. ही केंद्र सरकारची एक अतिशय महत्त्वाची योजना आहे, जी देशभरातल्या मुलांच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आणि या योजनेचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधल्या 1ली ते 8वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसातून एकदा तरी गरम आणि पौष्टिक जेवण मिळावं. एक साधं पण खूप महत्त्वाचं उद्दिष्ट. योजनेचा हेतू तर खूपच चांगला आहे, यात काही शंका नाही. पण खरी गडबड सुरू होते तिच्या अंमलबजावणीमध्ये. कागदोपत्री होणाऱ्या चुकांमुळे हजारो विद्यार्थी अक्षरशः अदृश्य होत आहेत. कसं तेच पाहूया. तर बघा, अपेक्षित काय आहे आणि प्रत्यक्षात घडतंय काय यात जमीन आसमानाचा फरक आहे. नियम असा आहे की प्रत्येक शाळेने रोजच्या रोज किती मुलांना जेवण दिलं याचा आकडा सरल नावाच्या ऑनलाईन पोर्टलवर टाकायचा. हे कंपल्सरी आहे. पण खरं चित्र काय आहे? अनेक शाळा हा डेटा वेळेवर भरतच नाहीत किंवा काही वेळा तर अजिबातच भरत नाहीत. आणि ही काही फक्त एक स्थानिक अडचण नाहीये. जेव्हा राज्यातल्या हजारो शाळा असा डेटाच देत नाहीत, तेव्हा राष्ट्रीय स्तरावर एक पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं चित्र उभं राहतं. बाहेरून बघणाऱ्याला असं वाटू शकतं की महाराष्ट्रातल्या मुलांना जेवणच मिळत नाहीये. आता ही परिस्थिती किती गंभीर आहे हे शिक्षण संचालनालयाच्या पत्रातल्या या वाक्यांवरूनच स्पष्ट होतंय. केंद्र सरकारने या सगळ्या प्रकारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे, कारण त्यांच्यापर्यंत मेसेज जातोय की राज्यातली मुलं योजनेपासून वंचित आहेत. केंद्राच्या या नाराजीनंतर राज्य सरकारने आता एक कठोर भूमिका घेतली आहे. आता फक्त सूचना देऊन थांबलेलं नाही, तर एक अंतिम आणि सक्त इशारा देण्यात आला आहे. सरकारने आता काही नवीन नियमच लागू केले आहेत आणि ते एकदम बंधनकारक आहेत. पहिलं, शाळा सुरू झाली की लगेच हजेरी घ्या. दुसरं, जेवण दिलं की लगेचच्या लगेच किती जणांनी जेवण घेतलं तो आकडा ऑनलाईन टाका. तिसरं, समजा सुट्टी आहे किंवा जेवण बनलंच नाही तर तेही स्पष्टपणे नोंदवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्याच्या सगळ्या शाळांनी ही माहिती भरलीच पाहिजे हे बघण्याची जबाबदारी आता अधिकाऱ्यांवर टाकली आहे. आणि हे नियम फक्त कागदावर राहिलेले नाही आहेत. सरकारने हेही स्पष्ट केलं आहे की यापुढे कोणतीही कारणं किंवा सब्बी ऐकून घेतल्या जाणार नाहीत. आता थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे आणि नियम मोडल्यास काय परिणाम होतील हेही जाहीर केलं आहे. मग नियम नाही पाळले तर काय होणार? तर आता माहिती न देणाऱ्या शाळांची एक वेगळी लिस्टच बनवली जाणार आहे. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव ठेवला जाईल. याची थेट जबाबदारी मुख्याध्यापक आणि त्या भागातील अधिकाऱ्यांवर असेल. म्हणजे थोडक्यात, निष्काळजीपणा केला तर थेट शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. या सगळ्याचा एकच अर्थ आहे, सरकारने एकदम स्पष्ट संदेश दिला आहे की ही माहिती भरणं आता काही ऑप्शनल राहिलेलं नाहीये. हा एक शेवटचा इशारा आहे. पण या सगळ्या धावपळीत एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा कोणतीही सिस्टम फक्त आकडे आणि डेटावर लक्ष केंद्रित करते, तेव्हा त्या मुलांवर लक्ष राहील याची खात्री कशी करायची, ज्यांच्यासाठी ही संपूर्ण योजना बनवली आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं आकड्यांच्या पलीकडे जाऊन खूप महत्त्वाचं आहे.